नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गेले काही दिवस मार्केट्स कंटिन्युअसली डाऊनमध्ये आहे. काल तर BSE सेन्सेक्स 900 पॉईंटने डाऊन होता. 5 दिवसाचा जर तुम्ही ग्राफ पाहिला तर कंटिन्युअसली खाली येणारा ग्राफ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि गेल्या 1 महिन्याचा जर ग्राफ पाहिला तर 85,000वरनं ते 80,000वरती आलेला आहे BSE सेन्सेक्स. जर तुम्ही निफ्टी इंडेक्स पाहिला तर काल 300 पॉईंट डाऊन होतं मार्केट. 300 पॉईंट 5 दिवसामध्ये कंटिन्युअसली खाली येतो आहे. गेल्या 1 महिन्याचा ग्राफ पाहिलात तुम्ही तर ही सुद्धा कंटिन्युअसली खाली आहे. आणि सेम तुम्ही बँक निफ्टीचं सुद्धा पाहिलात तर गेले 5 दिवसाचा ग्राफ वर जाणार आहे, पुन्हा खाली जाणार आहे. म्हणजे जिथे एकदम डाऊन लावला होता 51,135 वरती, तिथून तो पुन्हा 52,136 वरती गेला. म्हणजे त्यानंतर आता पुन्हा 51,412 वरती आलेला आहे. आणि 1 महिन्याचा जर तुम्ही ग्राफ पाहिला तर तो असा डाऊन ट्रेंडमध्ये दिसेल. बऱ्याच वेळेस महिनाभर मार्केट असं डाऊन ट्रेंडमध्ये असतं आणि त्यावेळेस रिटेल इन्व्हेस्टर जे आहेत किंवा म्युच्युअल फंडमध्ये जे इन्व्हेस्ट करणारे आहेत ते लोक घाबरतात की आता मार्केट तर कंटिन्युअसली खाली पडते आणि मी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आता ती मी लॉसमध्ये जाणार आहे. अशा वेळेस लोक काय करतात तर त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती काढून घेतात. म्युच्युअल फंडमध्ये जर काही पैसे असतील तर ते रिडीम करतात किंवा SIP चालू असेल तर ती स्टॉप करतात. ते सगळ्यात मोठी चूक लोक करतात. कारण की ज्यावेळेस मार्केट डाऊन असतं त्यावेळेस ज्या स्टॉक्समध्ये ते कंपनीज इन्व्हेस्ट करत असतात त्या स्टॉकची प्राईस ऑलरेडी कमी झालेली असते आणि त्यावेळेस जेव्हा तुम्ही पैसे गुंतवता त्यावेळेस ती कमी प्राईसमध्ये ती गुंतवली जाते. आता मी इथे तुम्हाला दाखवतो निफ्टी 50चा जो इंडेक्स आहे आणि हा जो इंडेक्स आहे हा कंटिन्युअसली 1 महिना खाली आला म्हणजे काही कंटिन्युअसली वर्षभर खाली येत नाही. तुम्हाला मी एका वर्षाचा ग्राफ दाखवतो निफ्टी इंडेक्सचा. ही निफ्टी आहे पहा. 2023मध्ये 18,000 होती, आता किती आहे 24,072 वरती. जूनच्या महिन्यामध्ये मार्केट खाली पडायला सुरुवात झाली. मग असं होतं की अरे मार्केट खाली झालं आहे तर आता लगेच फटाफट विकायला सुरुवात करूयात की नाही. जे स्मार्ट इन्व्हेस्टर असतात ते त्याच्यामध्येच राहतात आणि लाँग टर्मसाठी इन्व्हेस्ट करतात. जर तुम्ही मॅक्झिमम ग्राफ जर तुम्ही पाहिला तर बऱ्याच वेळा निफ्टी, आता हे 2008चं उदाहरण आहे जेव्हा निफ्टी 5,000वरती ट्रेड करत होती, 6,000वरती ट्रेड करत होती, अचानक 3,000वरती निफ्टी आला. आता तिथून त्याच्यानंतर खाली आला का? मग जे लोकांनी इथे इन्व्हेस्ट केलेली आहेत ते घाबरून इथे इन्व्हेस्टमेंट सेल करतात आणि सेल केल्यामुळे काय होतं नंतर ऑटोमॅटिकली मार्केट वर जायला सुरुवात होते. मग त्यांना पस्ताव होतं की मी लॉसमध्ये सगळा माझा जे काही पोर्टफोलिओ होता तो मी सेल केला आणि आता मार्केट परत स्टेबल झालं आणि मग पुन्हा ते त्याच प्राईजला तेच शेअर्स किंवा त्याच म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात करतात. पण असं केल्यामुळे काय होतं तर त्यांना जो रिटर्न आहे तो जसा पाहिजे तसा मिळत नाही. इथे सुद्धा जेव्हा 2020मध्ये मार्केट होतं पहा किती आहे 12,000वरती होतं. कोविड आला, कोविडनंतर मार्केट धडाम करून खाली आलं. म्हणजे कुठे 12,000 रुपये आणि कुठे 8,600 एवढं खाली मार्केट आलं. आणि नंतर जेव्हा 8,600वरनं त्याने वर जायला सुरुवात केली आता ते 24,000वरती आहे. म्हणजे ज्यावेळेस हे मार्केट खाली पडत होतं कोविडच्या वेळेस सगळे लोक सांगत होते की आता मार्केट बंद होणार, सगळी दुनिया बंद होणार, हे सगळं गोष्ट. पण जे स्मार्ट इन्व्हेस्टर्स होते त्यांनी त्यामध्ये या अपॉर्च्युनिटीचा फायदा घेतला आणि त्यावेळेस त्यांच्याकडे जेवढे पैसे होते त्यावेळेस त्यांनी ते पैसे इन्व्हेस्ट केले या टाईपच्या फंड्समध्ये किंवा या टाईपच्या स्टॉक्समध्ये आणि आता त्यांना खूप चांगले रिटर्न्स मिळतात. म्हणजे 5च वर्षात त्यांचे ट्रिपल किंवा चौपट पैसे वाढलेले आहेत फक्त या 5 वर्षामध्ये. एवढे चांगले रिटर्न्स ज्यावेळेस मार्केट पडतं त्यावेळेस जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला मिळतात. नंतर ते मार्च 2021पर्यंत म्हणजे 6 महिने हा कोविडचा काळ होता. त्यासाठी त्याला 6 ते 7 महिने लागले वर पुन्हा त्याच पॉईंटवरती पोहोचण्यासाठी. पण ह्या 6-7 महिन्यामध्ये जर तुमची SIP चालू असेल तर तुम्ही चांगल्या अमाऊंटवरती NAVमध्ये इन्व्हेस्ट केलेले असेल आणि ते युनिट्स तुम्हाला त्यावेळेस जास्त मिळाले असतील आणि त्याचा फायदा तुम्हाला लाँग टर्मसाठी होणार आहे. आणि जेव्हा मार्केट असं खाली होतं त्यावेळेस असं नाही आहे की तो कंटिन्युअसली खाली होतं. जास्तीत जास्त 3 महिने 4 महिने यापेक्षा जास्त वेळ ते खाली थांबत नाही. मार्केट वर जातच जातं. हे फक्त इंडेक्समध्ये नाही तर स्टॉक्समध्ये सुद्धा होतं. आता मी इथे चोलामंडलमचा स्टॉक काढलेला आहे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स लिमिटेड कंपनी. ज्या कोणी 2 व्हीलर लोन, 4 व्हीलर लोन किंवा इन्शुरन्स वगैरे घेतले असतील त्यांना माहिती असेल चोलामंडलम कंपनीबद्दल. तर आता ही कंपनी कितीवरती ट्रेड करते 417वरती. काल 21 रुपयाने हा शेअर पडला. 5 दिवसामध्ये 80 रुपयाने पडला. 1 महिन्यामध्ये तो 216 रुपयाने पडला. 6 महिन्यामध्ये तो 271ने प्लस होता. म्हणजे 6 महिन्यापूर्वी तो 1100 रुपयाला होता, आता तो 1400 रुपयाला. हा फायदा आहे लाँग टर्मचा. 6 महिन्यापूर्वी जेव्हा 211वरती होता लोकांनी विचार केला असेल हा खाली जाणार, पण तसा न होता तो काय गेला वर गेला. आणि जर तुम्ही लाँग टर्मचा जर याचा ग्राफ पाहिला
कोविड ज्यावेळेस आलेला तेव्हा त्याची प्राईस 160 रुपये होती आणि आता या 5 वर्षामध्ये त्याची प्राईस पहा किती झाली आहे, 1417 रुपये. एवढा फरक पडतो ज्यावेळेस तुम्ही डाऊन मार्केटमध्ये चांगल्या स्टॉक्समध्ये किंवा चांगल्या म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर. आता हे झालं स्टॉकबद्दल. आता बऱ्याच वेळा लोकांना ह्या स्टॉकबद्दलची माहिती नसते किंवा त्याबद्दलचं नॉलेज नसतं, चांगला कुठला वाईट कुठला किंवा तो स्टॉक काय काम करतो हे आपल्याला माहिती नसतं. मग असे लोक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला त्यासाठी कुठल्याही नॉलेजची गरज नाही आहे. आता मी तुम्हाला एक फंड सांगतोय पहा, SBIचा ब्ल्यू चिप फंड मी तुम्हाला सांगतोय. इक्विटी रिलेटेड हा फंड आहे, लार्ज कॅपमध्ये काम करतो. 60 रुपयाचा NAV होता 2022मध्ये आणि आता तुम्ही तो पाहिलात तर तो 99 रुपये म्हणजे जवळपास 100 रुपये आहे आत्ता. म्हणजे 2च वर्षामध्ये 30 रुपयाचा फरक पडला. आणि जर ओव्हरऑल परफॉर्मन्स तुम्ही याचा पाहिला तर जेव्हा फंड हा मार्केटमध्ये आला, कधी आला 2013मध्ये, त्यावेळेस त्याचा NAV 10 रुपये असणार आणि आता त्याचा NAV आहे 99 रुपये. असं समजा की 10 रुपये स्टॉकची प्राईस होती आणि आता ती 100 रुपये झालेली आहे. म्हणजे 90 रुपये तुम्हाला एका स्टॉकपाठी किंवा एका युनिटपाठी प्रॉफिट आहे. एवढे चांगले रिटर्न्स देणारे हे फंड आहेत. किती पर्सेंट रिटर्न देतोय पहा, 16% ॲन्युअली. ते एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करता त्यावेळेस तुम्हाला थोडीशी भीती असते, रिस्क असते की जर तो स्टॉक पडला तर तुम्हाला डायरेक्ट मोठा लॉस होऊ शकतो. पण इथे ज्यावेळेस म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस तुम्हाला घाबरायचं कारण नाही, कारण की तुमची जी इन्व्हेस्टमेंट असते ती वेगवेगळ्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट केली जातात. म्हणजे तुमचा जो 100 रुपये आहेत ते 100 रुपये, समजा जर तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्ट करताय तर ते 100 रुपये 51 कंपनीजमध्ये डिवाईड केले जातील. म्हणजे जरी एखाद्या कंपनीमध्ये मोठा लॉस झाला किंवा त्या कंपनीचे शेअर्स खूप कमी झाले तरी काही फरक पडत नाही, कारण की बाकीचे जे दुसरे 50 शेअर्स आहेत ते 50 शेअर्स त्या फंडला पुढे घेऊन जातात. म्हणजे असं होत नाही की 50च्या 50 खाली पडलेत, कारण की एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट जर लोक करतात आहेत त्या फंडमध्ये म्हणजे काहीतरी विचार करून करतायत आणि एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट सांभाळतायत ते, तर ते पण विचार करणार ना की लोकांना त्याच्यामधनं रिटर्न चांगले मिळायलाच हवेत. जर मार्केट खाली जात आहे किंवा डाऊनमध्ये जात आहे तर घाबरायचं कारण नाही, कारण की आपले जे पैसे आहेत ना ते वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये आणि वेगवेगळ्या कंपनीजमध्ये लागलेले आहेत. जर समजा असं काही न्यूज आली की एखादी अमुक कंपन्यांमध्ये खूप मोठा घोटाळा झाला आणि 2000-3000 करोडचा लॉस झाला त्या कंपनीला, तरी काही घाबरायचं नाही, कारण की माझी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती त्या कंपनीमध्ये पण असायला हवी ना. जो म्युच्युअल फंड मी चूज केला आहे त्या म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओमध्ये ती कंपनी आहे का, आणि नसेल तर मग घाबरायचं कारणच नाही ना अजिबात. म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ पाहिला तर तो नेहमी डायव्हर्सिफाईड असतो. फायनान्शियलमध्ये काही इन्व्हेस्टमेंट केली जाते, ऑटोमोबाईलमध्ये, कन्झ्युमरमध्ये, टेक्निकल्समध्ये, हेल्थ केअरमध्ये, एनर्जीमध्ये, अशा वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये तुमचे पैसे लावले जातात. आणि एवढे हुशार तर फंड मॅनेजर असतातच की कोणत्या सेक्टरमध्ये काय होणार आहे हे त्यांना माहिती असतं, कारण की ते एवढा मोठा फंड मॅनेज करतात. असं इतर दुसऱ्या फंडशी रिलेटेडसुद्धा आहे. हा आहे HDFC मिड कॅप ऑपॉर्च्युनिटी फंड. हा मिड कॅप रिलेटेड फंड आहे. आणि जर तुम्ही ओव्हरऑल याचा ग्रोथ जर पाहिला तर हा सुद्धा 2013मध्ये फंड आला, त्यावेळेस 10 रुपये NAV असणार आहे आणि आता त्याचा NAV किती आहे पहा, 206 रुपये. म्हणजे 11 वर्षामध्ये किती रुपयाचा फरक जाणवला तुम्हाला, तर जवळपास 190 रुपयाचा फरक जाणवतोय. एवढे चांगले रिटर्न्स देणारे फंड आहेत. तुम्ही कुठल्या एखाद्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट केली असते तर एवढे रिटर्न्स मिळाले असते का? किती पर्सेंट रिटर्न देतोय? 22% रिटर्न हे फंड देतात. माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे तुम्हाला की ज्यावेळेस मार्केट खाली पडतं किंवा मार्केट डाऊन असतं, खूप डाऊन असतं, तरीही काही घाबरायची गरज नाही. शक्य होईल तेवढं त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टच करत जा, कारण की इन्व्हेस्ट केले तर पुढे लाँग टर्मसाठी तुम्हाला त्याचा खूप जबरदस्त फायदा होणार आहे. आपण रिटेल इन्व्हेस्टर्स काय करतो, जेव्हा मार्केट खाली असतं त्यावेळेस आपण घाबरतो आणि त्यामधनं पैसे काढून घेतो. पण जर तुम्ही त्यावेळेस तसे पैसे ठेवून दिले असते तर आज त्याचा तुम्हाला भरपूर फायदा झाला असता. आता तुम्हाला हे 22% रिटर्न जे दाखवतोय HDFC मिड कॅप ऑपॉर्च्युनिटीचे, ते किती मिळाले असते? समजा जर 2000ची SIP असती, 11 वर्ष तुम्ही भरताय, तर आपण पाहूयात रिटर्न किती मिळतील तुम्हाला. म्हणजे 2013मध्ये चालू केलेली आणि हा फंड 22% रिटर्न देतोय, तुमच्यासमोर सांगितलं मी. तर तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे 2,64,000 आणि आता त्याची व्हॅल्यू झालेली आहे 11,11,000 रुपये. फक्त 11 वर्षामध्ये तुमच्या 2,64,000 रुपयाचे 11,11,000 रुपये झाले. म्हणजे जवळपास तिप्पट पैसे तुमचे वाढलेत. आणि जर तुम्ही हीच इन्व्हेस्टमेंट म्हणजे 2,64,000 एकाच वेळेस बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवली असती
तर तुम्हाला 10 वर्ष 5 महिन्यामध्ये डबल झाले असते तुमचे पैसे, म्हणजे 2 लाख समथिंग 5-5.5 लाख रुपये झाले असते. पण त्यासाठी तुम्हाला एवढे सगळे पैसे एकत्र इन्व्हेस्ट करावे लागले असते. इथे तर तुम्ही फक्त 2,000 रुपये मंथली इन्व्हेस्ट करताय आणि 2,000 मंथली इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला एवढे चांगले रिटर्न्स मिळतात आहेत. आता ह्याच फंडमध्ये जर काही लोकांनी 5,000ची इन्व्हेस्टमेंट केली असती, 22%च्या रिटर्नच्या हिशोबाने 6,60,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केले असते आणि आता त्याचे 27,77,000 झाले असते. 27,77,000 खूप मोठा आकडा आहे. मार्केट कितीही खाली गेलं, कितीही काही झालं, तर कधीही पॅनिक न होता मार्केटमधून कधीही बाहेर पडायचं नाही. तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे, तुम्हाला जमत नसेल अधिक इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही, पण आहे ती इन्व्हेस्टमेंट काढून घेऊ नका. मार्केट कधीही असं डायरेक्ट वर जात नाही किंवा डायरेक्ट खाली येत नाही. ते थोडंसं खाली येणार, परत थोडंसं वर जाणार, परत थोडंसं वर जाणार, परत खाली येणार. पण असं कधीच होत नाही की जो 10 वर्षापूर्वी ज्या स्टेजला मार्केट होतं आता त्या स्टेजला येऊन पोचेल. असं होणारच नाही. 1000 पॉईंट, 2000 पॉईंट आणि किंवा 4000 पॉईंटने जरी मार्केट खाली आलं असलं तरी घाबरायचं नाही. ही एक संधी आहे नवीन इन्व्हेस्टमेंट करण्याची. आय होप मला तुम्हाला जे काही सांगायचं होतं ते तुम्हाला समजलं असेल. आजचा जर हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.